तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 18व्या आणि 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडक्यातांनो, तुमची मकर संक्रांत ही गोड होणार आणि तुमच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये एकत्रितपणे येणार असल्याची महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे. लाडक्यातांनो, या सोबतच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा एक जबरदस्त अपडेट आलेली आहे. काय सविस्तर माहिती आहे समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यातांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमची मकर संक्रांत ही गोड होणार आणि तुमच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचे हे 2 हप्ते एकत्रितपणे येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. समोर महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या खात्यावर 2 हप्ते एकत्रित म्हणजेच 3000 रुपये येत्या 14 तारखेच्या अगोदर, 14 जानेवारीच्या अगोदर लाडक्यातांनो तुमचा जो GR आहे तो जवळपास 8 जानेवारीच्या जवळ येईल आणि पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत वितरण सुरू होणार आहे. आणि ही जबरदस्त अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. लाडक्यातांनो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी ही सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी 2 हप्ते एकत्रितपणे येणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांवर सुद्धा येत आहे, वर्तमानपत्रावर सुद्धा छापून आलेली आहे. आणि लाडक्यातांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही. पण लाडक्यातांनो, एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर आलेली आहे. जवळपास 54 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून ई-केवायसी न केलेल्या कारणाने बाद झालेली असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता असं वाटत असेल की आपण लाडकी बहीण योजनेतून अपात्र होऊ, तर लाडक्यातांनो तुम्ही काळजी करू नका. नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नव्हती. त्यामुळे जरी केवायसीच्या कारणाने 54 लाख महिला अपात्र झाल्या असतील तरी त्या समोरच्या हप्त्यासाठी पण आपण पहिल्यांदाच तुम्हाला ज्यावेळेस नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR आला त्यावेळेस स्पष्ट केलं होतं की नेहमीचा जो GR असतो तो 400+ कोटी रुपयांचा असतो आणि यावेळेसचा जो GR होता फक्त 263 कोटी रुपयांचा आला होता. त्यामुळे वितरणासाठी निधी अपुरा पडल्यामुळे काही ठराविक महिलांच्याच खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहे. जसा निधी उपलब्ध होईल लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले नसतील त्यांनी सुद्धा काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुमच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा होणार आहे. आणि त्यानंतर लाडक्यातांनो, सर्वात मोठी खुशखबर म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे सुद्धा 14 जानेवारीच्या अगोदर, मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ. जय महाराष्ट्र.